प्रामुख्याने शाहू महाराजांचंही स्वागत करतो। आज कोल्हापूरमध्ये येताना आणि कागलमध्ये आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मुख्यमंत्री म्हणून बऱ्याच लोकांनी स्वागत केलेलं आहे। पण मी इथं आज हे त्यांना फक्त मुख्यमंत्री बरोबर माझे थोरले बंधू आज 2019 नंतर सभेला कागलला येतात, हे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे। आणि त्याच्यामुळं मला आवर्जून मुश्रीफ साहेब आणि माझ्यातर्फे आणि बाबांच्या तर्फे आपले आभार व्यक्त करायचे आहेत। अरे जरा 2 मिनिटं, आपल्या सगळ्यांचे मला साहेबांचा आभार व्यक्त करायचा आहे की कोल्हापूरचा कार्यक्रम आज त्यांनी जे स्पीडमध्ये आवरला त्या तुलनेत त्यांनी कागलला भरपूर वेळ दिलेला आहे। कारण महाराष्ट्राच्या टोक्याच्या भूमिकेत झालेला संघर्ष राजकीय लग्न आपणच घडून आणलेला आहे, त्याच्यामुळे एवढा वेळ देणं हे आपल्याला बंधनकारक होतं आणि आपण तो दिल्याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो। आज देवेंजींचं 2019 नंतर आणि चंद्रकांत दादांचं 2019 नंतर पहिली सभा ही कागलमध्ये होतीये। ही जरा वेगळी सभा होतीये कारण मुश्रीफ साहेब आणि मी एकत्र असताना पहिल्यांदा आपली सभा कागलमध्ये होतीये आणि आपल्या आशीर्वादामुळे आपल्या सांगण्याप्रमाणे मुश्रीफ साहेब आम्ही आणि बाबांनी एकत्र येऊन आज आपल्याला नमूद करायला की नगरपालिकेची सत्ता आपल्या अध्यक्षाखाली आणि बहिणींच्या अध्यक्षाखाली आम्ही घेतलेलीच आहे। कागलमध्ये सभापती बाबांसकट आम्ही भाजपचा पहिलाच आपल्या सेवेमध्ये आहे। उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष सगळी आली आहेत आणि येत्या काळामध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली मुश्रीफ साहेब आम्ही असंच काम करत राहू आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहू। आज सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आणि आवर्जून मला स्वर्गीय अजितदादांचा इथं उल्लेख करायचा कारण तेव्हा ते अर्थमंत्री होते आणि सुनेत्र वहिनींचं मला आभार व्यक्त करायचं आहे की आपल्या देशामधली सगळ्यात मोठी कर्जमाफी 40,000 कोटीच्या वरती देशामधली एक क्रमांकची सगळ्यात मोठी कर्जमाफी जर कोणी केल्या असेल तर आपल्या महाराष्ट्र शासनाने देवेंद्रजींनी केल्याबद्दल मी त्यांचा अभिनंदनचा ठराव मांडतो। 56 लाख शेतकऱ्यांना या राज्यामध्ये त्याचा फायदा झालेला आहे। त्याचबरोबर वीज माफी ही साहेब आपण केली, पण 2014 पासून साहेब मी आपली सगळी भाषणं आणि आपलं सगळं कामकाज मी पाहिले। साहेबांचं आणि आपल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री सगळ्यांचं एक नेहमी म्हणणं आहे की कर्जमाफी ही टेम्पररी सोल्युशन आहे। मला आठवते की पहिल्यांदा 2017ला जेव्हा कर्जमाफी झाली तेव्हा बरेच आंदोलन झाले होते आणि तेव्हा देवेंद्रजी नेहमी सांगायचे, चंद्रकांत दादाही सांगायचे की आपण कर्जमाफी करू, पण त्यांचं स्वप्न असं होतं की आपल्या महाराष्ट्र शेतकऱ्यांना आपण एवढं सक्षम केलं पाहिजे की स्वतःच्या उत्पादन वाढीमधूनच त्यांनी कर्ज भरले पाहिजे, त्यांना कधीही सरकारची गरज लागू नाही। आणि त्या अनुषंगाने मागच्या 10-12 वर्षामध्ये देवेंद्रजींनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि वहिनींनी तिघांनी मिळून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मला आवर्जून इथं उल्लेख करायचा आहे मुश्रीफ साहेब की चांगली पावलं त्यांनी घेतलेली आहेत। देवेंद्रजींनी मागच्या 10 वर्षामध्ये ठिबक सिंचनसाठी प्रचंड प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आज मला अभिमान वाटतो सांगायला की कारखान्याच्या मार्फत ही देवेंद्रजी आमचं ठिबक सिंचनची योजना 800-900 एकरवर गेली आहे, मुश्रीफ साहेबांच्या कारखान्यामध्येही केली आहे। ठिबक सिंचन देवेंद्रजींनी बंधनकारक ह्यासाठी केलं कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जोपर्यंत ठिबक सिंचन आपल्यामध्ये होत नाही तोपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण करू शकत नाही। आज सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे प्रोग्राम चालू आहेत। आज संताजी घोरपडे असेल, अन्नपूर्णा असेल, बिद्री कारखाना पण असेल, आमच्या माध्यमातून मला वाटतं 10 ते 12 वेदर स्टेशन्स ऑलरेडी या कागल तालुक्यामध्ये एस्टॅब्लिश केलेत आणि येत्या काळामध्ये सावकारांनीही ते एस्टॅब्लिश केलेत, तेही आपल्याला करायचंय। ड्रोन टेक्नॉलॉजीसाठी माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, देवेंद्रजी असतील, त्याला प्रचंड प्रोत्साहन दिलेलं आहे। देवेंद्रजी मला आवर्जून उल्लेख करायचा की ड्रोन टेक्नॉलॉजीचा पहिला प्रयोग जर कुठल्या कारखान्याने केला असेल तो श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने केला। आज मोठ्या प्रमाणामध्ये ती ड्रोन टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि साहेबांचा सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे सौर ऊर्जा। मुश्रीफ साहेबांनीही कलेक्टर साहेबांच्या इथं बऱ्याच मीटिंग सौर ऊर्जा लागू करण्यासाठी घेतले, त्यांचंही मला आभार व्यक्त करायचं आहे। राजे साहेबांच्या जयंतीला 28 जुलैला आम्ही राजे विक्रमसिंह गाडगे बँकेच्या माध्यमातून स्वतंत्र सौर ऊर्जा करण्यासाठी आम्ही कर्ज योजना लॉन्च केलेली आहे। पहिल्या दिवसामध्ये 72 शेतकऱ्यांनी त्या दिवशीच
नोंदणी केलेली आहे. आज आपल्या मार्गदर्शनाखाली आणि साहेबांच्या इथं परवा बामणी गावामध्ये एक सौर ऊर्जेचा प्रकल्प झाला. सगळे शेतकरी आपले आभार व्यक्त करतात, दिवसा लाईट त्यांना मिळते. आपले आभार व्यक्त करताय कारण आपल्या खात्याच्या मार्फत हा प्रोजेक्ट राबवला जातो. साहेब, पुढच्या वर्षी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण यायचा शब्द मला दिलेला आहे. आज या निमित्ताने मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या वर्षी जेव्हा कारखान्याच्या कार्यक्रमाला आपण येणार तेव्हा फक्त शेतकऱ्याने या 4 प्रोग्रामच्या लाभार्थ्यांचा मेळावा कोल्हापूर जिल्ह्याचा आम्ही तुमच्या समोर उपस्थित करणार, हा शब्द मी आज आपल्या समोर देतो. त्याचबरोबर साहेब, मोदीजींचे एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट सोलार म्हणजे फ्लोटिंग सोलार, जे आता सोशल मीडियावर त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट केले. मला आपल्याला विनंती करायची आहे, आपण ह्याच्यावर सोलारवर बरेच वेळ चर्चा पण केली आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे की कागलमध्ये आम्ही 2-3 तलाव सिलेक्ट केलेत. आम्हाला हा पायलट प्रोजेक्ट तुम्ही सँक्शन करून द्यावा आणि मला वाटतं की महाराष्ट्रामधला चांगला फ्लोटिंग प्रोजेक्ट हा शाहू महाराजांच्या कागलमध्येच व्हावा, याचा एक शब्द आपण द्यावा ही मी आपल्या सगळ्यांच्या तर्फे विनंती करतो. आणि सगळ्यात महत्वाचं आता साहेब